बघा, मीरा भाईंदर महानगरपालिकेला आयुक्त महोदयांनी प्रशासनाने काशी मीराची आन बान शान छत्रपती शिवाजी महाराजांचं 30 वर्ष जुना पुतळा हे आता बऱ्याच ठिकाणी खंडित झालेला आहे, क्रॅक आलेला आहे. ह्याला दुरुस्ती करण्याचे गरजेचं आहे असा ऑडिट रिपोर्ट कमिशनर साहेबाला प्राप्त झाल्यानंतर महानगरपालिकेला प्रस्ताव दिला ह्याला मंजुरी देण्यासाठी. महानगरपालिकामध्ये सर्व पक्ष, काँग्रेस या सर्वांनी याच्यावर विनिमय करून त्यानंतर सर्वांमध्ये निर्णय घेतला की ह्या पुतळा आपण दुरुस्ती केलं पाहिजे, एखादा नामांकित कंपनीकडनं केलं पाहिजे. परंतु त्यानंतर त्याच्यामध्ये राजकारण करण्याची सुरुवात झाली. कोणी सांगितलं पुतळा हटवतोय, कोण सांगतोय पुतळा काढतोय, कोण सांगतोय पुतळा घेऊन जातोय. अशा विविध प्रकारचं राजकारण सुरुवात झाली. इथपर्यंत की राज्याचे मंत्रीने सुद्धा पत्र दिला, पुतळा हलवलं तर आम्ही असं करू तसं करू. त्या ठराव वाचला असतं तर ठराव मध्ये ती दुरुस्तीचा विषय आणि दुरुस्ती हे महानगरपालिका आयुक्ताकडनं तो प्रस्ताव आला आणि आयुक्तांनी ऑडिट मध्ये अशा प्रकारचे क्वेरी आल्यानंतर केलं. उद्या पावसात तो पुतळा क्रॅक झाला, पडला, काय झालं तर यामध्ये गुन्हा दाखल होईल आणि महापुरुषांचा अवमानचं आमच्यावर सुद्धा टीका टिप्पणी होईल. पण यासाठी पुतळा गरजेचा आहे दुरुस्ती करणं. आणि शहराचा नागरिकांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांचं अभिमान, मान, सन्मान हा सर्व देशवासियांना आणि आम्हाला सुद्धा आहेत. हा पुतळा आम्ही अजून सुंदर इथे तयार करून विराजित करू. खाली हा रिपेअरिंग साठी आम्ही काढण्याचा निर्णय घेतला होता, कारण की उद्या पडलं तर याला जबाबदार कोण. सर्वात मोठा प्रश्न पडलाय की कसा संग्रह आहे की जागा बदलली जाईल आणि महाराजांचा 100% तो पुतळाचा वरती आता ब्रिज आहे आणि त्याचा समोर तुम्ही बघा आता कॉलम आलेला आहे. मग अशा आणि तो रस्त्यावरती जाऊन तो पुतळा खाली गेलाय. मग अशा ठिकाणी पुतळा विराजित होईल का? नाही होईल. तो पुतळा थोडंफार मागे पुढे करावाच लागेल आणि त्या ठिकाणी तरी विराजित करायचा असेल तरी तो पुतळा दुरुस्ती केल्याशिवाय, त्याला फिटनेस सर्टिफिकेट भेटल्याशिवाय त्याला परवानगी मिळणार नाही. तर सध्या विषय होता दुरुस्तीला पाठवूया, तदनंतर त्याच ठिकाणी करायचं त्या 10 फूट मागे करायचं की 10 फूट पुढे करायचं, तो निर्णय प्रलंबित आहे. आणि हा पुतळा दुरुस्ती व्हायला, टेंडर करणं, प्रोसेस करायला 4-5 महिने जाणारच आहे. एका दिवसात होणार नाही आणि तिथपर्यंत तोही निर्णय होईल. परंतु ह्याला लोकांमध्ये वेगळ्या प्रकारे बातमी पसरवण्याचं काम विरोधकांनी केलेलं आहे. सर काय सांगाल, 135 करोडचा निधी ठाण्याकडे वळवण्यात आलेला आहे. बघा आम्ही जे वारंवार सांगत होतो की मीरा भाईंदर निधी ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. आता हा 138 करोडचा निधी त्यांनी सरकारची दिशाभूल करून 145 मध्ये आणलं. त्यावेळी उपमुख्यमंत्री साहेबाला मी स्वतः भेटलो की साहेब हा निधी आपण मला द्यावा, माझा मतदारसंघात आहे. त्यावेळी प्रताप सरनाईकने त्याला नकारला आणि सांगितलं नाही मलाच वापरायचं आहे. ठीक आहे, त्यांनी त्यांचा निधी आहे त्यांनी वापरावा, ठीक आहे. पण त्यांनी 146 मीरा भाईंदर मध्ये ना वापरता ते कुठे घेऊन गेले? ठाण्याला. मग मीरा भाईंदर मध्ये नागरिकांवर एवढं रोष काढायचं का? मी निवडणुकीला पडलो, काही वेळेला जागा मिळतात, काही वेळेला आपण चांगलं करता, आपण तर आता ते रोष काढायचं सुरुवात केलं. मीरा भाईंदरचं 138 कोटीचा निधी तुम्ही ठाण्याला घेऊन गेलं. ह्याला 2 कारण होऊ शकतात. मीरा भाईंदर तुमचं प्रेम नाही किंवा तुम्हाला आता यामध्ये भ्रष्टाचार करता येणार नाही, कारण की नियंत्रणला बॉडी आहेत भारतीय जनता पक्षाची, ते तुम्हाला पाहिजे तसं करू देणार नाही. या भीतीने तुम्ही तिकडे घेऊन गेलं आणि खापडवर आमच्यावर फोडण्याचा प्रयत्न करत आहोत की आम्हाला काम करू देत नाही. तुमचं असं म्हणणं आहे का की तुम्ही राज्याचे मंत्री आहोत आणि तुम्हाला काम करायला नरेंद्र मेहताची परवानगी लागेल का? हे लोकांना दिशाभूल करू नये. आणि रद्द करणारा अजून कुणी नाही, आपलेच पक्षाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहे. आयदर तुम्ही शिंदे साहेबांवर बिल पाडा, आमच्यावर पाडूच नका. तर तिसरा पूल कधी सुरू आहे? मीरा भाईंदरचा तिसरा जो पूल आहे, मीराबाई तिसरा उड्डाण पूल, मला एक साधारण 8-10 दिवसापूर्वी MMID कमिशनरशी बोललो. त्यांनी सांगितलं साहेब आमच्याकडे एक IITचा रिपोर्ट आमचा येऊ द्या, हे आलं की आम्ही संबंधित विभागाला म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पाठवतील ही ब्रिज चालू करण्यासाठी. आणि IITचा रिपोर्ट यासाठी की आता हा ऍक्सिडेंट होणार नाही, सेफ आहे. ते रिपोर्ट आल्यानंतर या सुरुवात होईल आणि नाही आलं तरी आमची मानसिकता आहे या महिन्याच्या अखेरपर्यंत ब्रिजला सुरुवात करायचं.